मित्रांनो, इंधन संकटामुळे का होईना पण भारतातील लोक आता मोठ्या प्रमाणात ईव्ही खरेदी करण्यास पुढे येत आहेत. इलेक्ट्रिक कारची मागणी वाढल्यामुळे आता कंपन्याही या सेगमेंटला सिरियसली घेताना दिसत आहेत. भारतातल्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत, तर बाहेरच्या देशातल्या इलेक्ट्रिक कार कंपन्या भारतात येत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे विनफास्ट. व्हिएतनामच्या या कंपनीने भारतात आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली आहे. त्यातच आता अशा बातम्या समोर येत आहेत की ही कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लॉन्च करणार आहे आणि या कारला तब्बल 500 किलोमीटरची रेंज असेल असंही म्हटलं जात आहे. ही कार कोणती आहे, यात आणखी काय फीचर्स मिळतील आणि भारतात कधीपर्यंत येऊ शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. विनफास्ट ही व्हिएतनामच्या विन ग्रुप या कंपनीची उपकंपनी आहे. प्युअर प्ले इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यासाठी ती ओळखली जाते. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ही कंपनी भारतात आली आणि आता तामिळनाडूमध्ये त्यांच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग देखील सुरू झालंय. तब्बल 50,000 युनिट्स बनवण्याच्या क्षमतेचा कारखाना त्यांनी उभारला असून भारतात एकूण $2 अब्ज गुंतवणूक त्यांनी केली आहे. एवढ्या गुंतवणुकीवरून समजतं की भारतात त्यांना फक्त यायचं नाहीये, तर मार्केट गाजवायचंय. या कंपनीच्या भारतात सध्या VF6 आणि VF7 या दोन गाड्या आधीपासून बनवल्या जातात आणि आता ज्या कारची चर्चा सुरू आहे ती म्हणजे विनफास्ट VF8. ही एक फुल्ली इलेक्ट्रिक मिड साइज 5 सीटर एसयूव्ही आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक लुक आणि तगडा परफॉर्मन्स अशा सगळ्याचं हे कॉम्बिनेशन आहे. व्हिएतनाममध्ये या कंपनीने VF8 कारची दुसरी जनरेशन नुकतीच लॉन्च केली आहे आणि लगेचच भारतात त्याचं डिझाईन पेटंट फाईल केलंय. पण भारतात मात्र फर्स्ट जनरेशनची VF8 येण्याची शक्यता एक्सपर्ट्सनी व्यक्त केली आहे. यामध्ये 87.7 किलोवॅट अवर्सची बॅटरी आणि ड्युअल मोटर ऑल व्हील ड्राईव्ह या गोष्टी मिळतात. यात इको आणि प्लस असे दोन व्हेरियंट आहेत. इकोमध्ये 349 बीएचपी पॉवर मिळते, तर प्लस व्हेरियंटमध्ये 402 बीएचपी पॉवर मिळते. रेंज बद्दल बोलायचं झालं तर इको व्हेरियंटमध्ये 424 किलोमीटर आणि प्लसमध्ये 391 किलोमीटरची रेंज मिळते. नव्या पिढीच्या VF8 मध्ये 60.13 किलोवॅट अवरची बॅटरी आहे आणि तरीही 500 किलोमीटरची रेंज कंपनीने क्लेम केली आहे. सोबतच 228 बीएचपी आणि 330 एनएम टॉर्क आहे. चार्जिंग बद्दल बोलायचं तर डीसी फास्ट चार्जर वापरला तर बॅटरी 10% ते 70% फक्त अर्ध्या तासात चार्ज होते. फीचर्स बद्दल म्हणाल तर VF8 खूपच हायटेक आहे. लेदर सीट्स, पॅनोरामिक सनरूफ, 11 एअर बॅग, लेवल 2 एडास, 360 डिग्री कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेल्ट, ड्युअल डिजिटल डिस्प्ले आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम असे सगळे फीचर्स मिळतात. यासोबतच ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, 15.6 इंच मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार टेक हे फीचर्सही दिले आहेत. शिवाय GNCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. VF8 भारतात कधी येणार? VF8चा भारतातील अपेक्षित लॉन्च जून 2026 मध्ये असल्याचं सांगितलं जात होतं, पण विनफास्ट इंडियाच्या बाजूने अजूनही याबाबत काही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. किमतीचं म्हणाल तर विनफास्टची ही नवी कार साधारणपणे 50 ते 55 लाखाच्या बजेटमध्ये लॉन्च होऊ शकते, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलंय. या बजेटमध्ये ही थेट फॉक्सवॅगन टायरॉन, निसान एक्सट्रेल आणि BYD सी लायन 7 या गाड्यांना टक्कर देईल. आता यात आणखीन एक मुद्दा म्हणजे ही अपेक्षित किंमत व्हिएतनाम आणि इतर देशांमधल्या किमतीनुसार सांगितली आहे. जर भारतातच मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे कंपनीने किंमत आणखी कमी केली तर भारतातल्या इतर कंपन्यांना देखील हे मोठं आव्हान ठरणार आहे. बाकी विनफास्टच्या आधीपासूनच भारतात असलेल्या गाड्यांबद्दल थोडं बघूया. VF6, VF7 आणि VF MPV7 या 3 गाड्या आहेत. यातली VF6 ही कंपनीची सगळ्यात एंट्री लेवल कार आहे. त्यामध्ये साधारणपणे 480 किलोमीटरची रेंज कंपनीने क्लेम केली आहे. अर्थ, विंड आणि विंड इन्फिनिटी असे 3 व्हेरियंट येतात. बेस व्हेरियंट अर्थची किंमत साधारणपणे 17 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 20 लाखांपर्यंत जाते. या कारला भारतात NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. दुसरी VF7 ही या कारची मोठी बहीण म्हणता येईल. याची किंमत 22 लाखांपासून सुरू होते आणि 27 लाखांपर्यंत टॉप मॉडेल मिळून जाईल. यामध्ये कंपनीने सांगितलेली रेंज ही 532 किलोमीटरची आहे आणि DC फास्ट चार्जिंगमुळे 10 ते 80% चार्जिंग हे फक्त अर्ध्या तासात होतं. या कारलाही 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालंय. VF MPV7 ही एक 7 सीटर कार आहे. याची स्टार्टिंग प्राइस 25 लाख रुपये आहे. या सगळ्या किमती एक शोरूम आहेत हे लक्षात घ्या. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाल्यानंतर विनफास्टने जानेवारीपर्यंतच ह्युंडाई आणि कियाला मागे टाकलंय. जानेवारी 2026 मध्ये विनफास्टने 432 युनिट विकल्या होत्या, तर ह्युंडाईने 326 आणि कियाने फक्त 306 युनिट्स विकले होते. आणि आता विनफास्ट ही टाटा, MG आणि महिंद्रा नंतर देशातली चौथी सगळ्यात मोठी ईव्ही कंपनी म्हणजे. बाकी विनफास्टने आणखीन एक मोठं काम केलंय ते म्हणजे भारतात एक संपूर्ण वेगळी इलेक्ट्रिक मोबिलिटी सेवा सुरू केली आहे. ग्रीन SM नावाने दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा या कंपनीने सुरू केली आहे. यासाठी कंपनीने 1000 गाड्या डिप्लॉय केल्यात
आणि कहर म्हणजे या गाड्या 7 सीटर VF MPV 7 या आहेत. हीच सेवा आता मुंबई आणि बँगलोरमध्ये वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. एकूणच विनफास्ट कंपनी आता भारतात वेगाने मोठी होते आणि फक्त कार लॉन्च करण्याऐवजी एक पूर्ण इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्टीम उभारतीये. बाकी तुम्हाला ही गाडी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.